हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ ना खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आज आपण अशा पद्धतीने इंग्लिश शिकणार आहोत ज्या पद्धतीने तुम्ही कधीच शिकलेले नाही आहेत. कारण कोणाला ग्रामरमध्ये इश्यू आहे, कोणाला कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलता येत नाही, कोणाला अजिबातच इंग्लिश समजत नाही. पण डोंट वरी, कारण आज मी अशा 5 पॉवरफुल टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये तुमच्यात विजिबल चेंजेस दिसतील, ते पण 30 दिवसांमध्ये. आणि यातली 5th टिप ना तर प्रो टिप असणार आहे, सो अजिबात मिस करू नका. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. लेट्स गेट स्टार्टेड. बिफोर वी स्टार्ट, एक गोष्ट समजून घ्या की इंग्लिश ही काय आपली मदर टंग नाही, आपली नेटिव्ह लँग्वेज पण नाही. त्यामुळे आपल्याला परफेक्टच इंग्लिश यायला पाहिजे, आपल्याला अमेरिकन ॲक्सेंटच यायला पाहिजे, इट्स नॉट नेसेसरी. हे एक स्किल आहे, एक मोड ऑफ कम्युनिकेशन आहे जे आपल्याला शिकायचं आहे. ऑफकोर्स त्यासाठी आपल्याला ग्रामर शिकावं लागेल, पण फक्त ग्रामरच शिकलं म्हणजे इंग्लिश येईलच असं नाही आहे ना. त्यासाठी इंग्लिश हे आपल्या पार्ट ऑफ लाईफ व्हायला पाहिजे, म्हणजेच इंग्लिश आपल्या आयुष्याचाच एक भाग व्हायला पाहिजे. इथंच येते आपली टिप नंबर 1, इंग्लिश हॅबिट बिल्डिंग. इंग्लिश शिकायचा पहिला रूल आहे, व्हॉट गोज इन कम्स आउट. म्हणजे आता हिंदीसुद्धा आपली मदर टंग नाहीच आहे ना, पण तरीही आपल्याला चांगलं हिंदी बोलता येतंच की. इवन 5-6 वर्षाच्या लहान मुलांनासुद्धा चांगलं हिंदी बोलता येतं. पण ते हिंदी कुठून शिकले? ऑफकोर्स कार्टून बघून. आणि आपल्यालासुद्धा हिंदी मूवीज आणि कार्टून बघूनच येते ना. आता इंग्लिशसोबतसुद्धा आपल्याला हेच करायचं आहे. म्हणजे आता आपण पुन्हा कार्टून बघत बसायचं आहे? नाही, फक्त कार्टून नाही बघायचं आहे, आपल्याला इंग्लिश मूवीज, वेब सिरीज सगळं बघायचं आहे. आणि अशा काही सिरीज आहेत, अशा काही मूवीज आहेत ज्या एकदम सिम्पल इंग्लिशमध्ये आहेत, त्यामुळे त्या कळायला खूप सोप्या आहेत. लाईक फ्रेंड्स आहे, इमिली इन पॅरिस आहे, हॅरी पॉटर, ते तर सगळ्यांना माहीत असेलच. आणि अजून भरपूर आहेत, त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, चेक करा. आणि जर तुम्हाला हे नाहीच कळत आहे, खूप डिफिकल्ट वाटते सुरुवातीला, तर ॲनिमेटेड मूवीज बघा, म्हणजे ज्या स्पेशली लहान मुलांसाठी तयार केल्या असतात, ज्यामध्ये खूप सिम्पल इंग्लिश वापरले असतं. लाईक फ्रोझन आहे, द लायन किंग, डिझनी चॅनलवरती येतात ना त्या प्रिन्सेसच्या, त्या सगळ्या. त्यानंतर थोडं ॲडव्हान्समध्ये मग तुम्ही इंग्लिश पॉडकास्ट बघू शकता, नंतर इंटरव्ह्यूज वगैरे सगळं. आणि या सगळ्या मूवीज बघून, सिरीज बघून एकतर आपण एंटरटेन होणार आहेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला इंग्लिश ऐकायची सवय लागेल, म्हणजेच आपण इंग्लिशसोबत थोडंसं फेमिलियर होऊ. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे रीड करा, इंग्लिश वाचा, जितकं शक्य होईल तितकं वाचा. आता तर सगळीचकडे इंग्लिश आहे, लाईक सोशल मीडियावरती इन्स्टाच्या पोस्टच्या खाली कॅप्शन असतात, ते सुद्धा इंग्लिशमध्येच असतात, ते वाचा. पोस्ट इंग्लिशमध्ये असतात, शिवाय आपल्या आजूबाजूला बॅनर्स असतात, ते वाचा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे किड्स स्टोरी बुक वाचा, म्हणजे ज्या स्पेशली लहान मुलांसाठीच असतात आणि खूप सिम्पल इंग्लिशमध्ये असतात, त्यामुळे कळायला खूप सोप्या असतात. आणि फक्त वाचायचं नाही आहे, म्हणजे आता एखादा नवीन शब्द आला तुमच्या वाचनात, एखादी फ्रेज आली आणि तुम्हाला ती कळतच नाही, तर सर्च करा ना गुगलवरती. ChatGPT आहे. फॉर एक्झाम्पल एक वर्ड आहे लाईक ग्लिम्स, ज्याचा अर्थ आहे क्विक लुक, म्हणजे एक झलक म्हणतो ना आपण तसं. आता हा असाच शब्द लक्षात ठेवायला गेलो तर नाही राहणार, उद्यापर्यंत आपण विसरून जाऊ. त्यासाठी त्याच वेळी आपण त्याचं सेंटेन्स बनवायचं आहे. म्हणजे आता एक वर्ड आहे ग्लिम्स आहे, तर ही शोड मी अ ग्लिम्स ऑफ द न्यू मूवी, म्हणजे त्यानं मला नवीन मूवीची एक झलक दाखवली. आता हे आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहील ना. जेव्हा आपण स्वतः सेंटेन्स बनवायचा ट्राय करतो ना, तेव्हा तो वर्ड आपल्या जास्त लक्षात राहतो, आणि यामुळे तुमची वोकॅब्युलरीसुद्धा खूप स्ट्रॉंग होईल. आणि मला जेव्हा अजिबातच इंग्लिश येत नव्हतं ना, लाईक स्कूल डेजमध्ये, तेव्हा मी बुकवरतीच पेन्सिलने लिहून ठेवायचे. म्हणजे आता एखादा वर्ड आला आणि मला तो कळतच नाही, तर मी तिथंच पेन्सिलने त्याचा अर्थ वगैरे लिहून ठेवायचा. इवन मी ना प्रोनाऊन्सिएशनसुद्धा लिहून घ्यायचे. सो तुम्हीसुद्धा असं करू शकताय, काही कळत नाही, पेन्सिलने लिहून टाका, पुढच्या वेळी वाचताना चांगलं लक्षात राहील. आणि हे मूवीज बघणं, रीड करणं खूप गरजेचं आहे, कारण लर्निंग स्टार्ट्स विथ एक्सपोजर, राईट. लँग्वेज तुम्हाला ती समजली तर पाहिजे, तेव्हाच तुम्ही बोलू शकाल. आता एवढं सगळं तुम्ही इंग्लिश बघणार आहात, वाचणार आहात, तर बोलायला सुद्धा काहीतरी पाहिजेच ना. असं नाही की तुम्ही सगळं बघताय आणि लगेच तुम्हाला इंग्लिश बोलता येईल. त्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे. पण प्रॅक्टिस कशी करायची? हिअर इज टिप नंबर 2, शॅडोईंग मेथड. आता शॅडोईंग मेथड म्हणजे जो जसं बोलतोय तसं बोलणे, म्हणजे त्याला कॉपी करायचं. म्हणजे तुम्हाला आधी ऐकायचं आहे तो कसं बोलतोय, त्यानंतर तुम्हाला ते रिपीट करायचं आहे. ओके. आता माझा एक व्हिडिओ आहे शॅडोईंगवरती, ज्यामध्ये इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस होते. म्हणजे मी आधी एक सेंटेन्स बोलते, नंतर तुम्हाला बोलण्यासाठी वेळ दिला जातो, आणि त्यामध्ये तुम्हाला ते आहे असं रिपीट करायचं आहे, त्याच इमोशन्सने, त्याच एक्सप्रेशन्सने. सो तुम्हाला ना इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस होईल आणि सवयसुद्धा. आणि बेसिकली शॅडोईंग मेथडमुळे तुमचं इंग्लिश लिसनिंग चांगलं होणार आहे. तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं ते कळायला लागेल, आणि तुम्हाला समजायला लागेल की आपण काय बोलतोय ते. ओके. आणि एक नॅचरल रिदम येईल बोलताना, आणि ऑफकोर्स तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा खूप वाढेल. आणि माझ्या डोक्यात असं होतं की शॅडोईंगची एक सिरीज करावी, म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या सिच्युएशनवरती प्रॅक्टिस सेंटेन्सेस असतील, लाईक रेस्टॉरंटमधली सिच्युएशन, हॉस्पिटलमधली, बँकमधली, आणि रोजच्या आयुष्यात ज्याची गरज असते अशा सगळ्याचीच. आणि तुम्हाला ही बघायला रादर प्रॅक्टिस करायला आवडेल का, आणि मी याची एक सिरीज घेऊन येऊ का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नाऊ लेट इंग्लिश एंटर इन युअर थॉट.
थॉट्स, कारण बोलण्याची सुरुवात विचारांपासूनच होते ना. सो हिअर इज टिप नंबर 3, थिंक इन इंग्लिश. आणि प्रत्येक वेळी ना इंग्लिश ट्रान्सलेशनच्या मागे नका लागू, त्याऐवजी ना विचारच इंग्लिशमधून करायला सुरुवात करा. डोंट वरी, आपल्याला दिवसभरच इंग्लिशमध्ये नाही विचार करायचा. छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायची, लाईक मायक्रो थिंकिंग करायची. जसं की आय एम गोइंग टू ब्रश माय टीथ, आय एम गोइंग टू टेक बाथ, आय एम मेकिंग टी, आय हॅव टू गेट रेडी, आय हॅव टू क्लीन माय रूम, आणि व्हॉट शुड आय डू टुडे. आणि बोलताना ना मराठी वर्ड्स रिप्लेस करा इंग्लिशचे. म्हणजे आता इंग्लिशचे वर्ड्स वापरत आणायला सुरुवात करा. म्हणजे आता तुम्हाला जर घाई म्हणायचं असेल तर हरी यूज करा, शांत म्हणायचं असेल तर काम यूज करा, किंवा असं बिकॉज, मे बी असे थोडे थोडे वर्ड्स ना वापरात आणा. यामुळेच तुम्हाला इंग्लिश बोलायची थोडीशी सवय होईल. यामुळे ना तुम्ही नॅचरली इंग्लिश बोलायला लागाल, ट्रान्सलेट करून नाही. आता बघूया टिप नंबर 4, स्पीक डेली. पण बोलायचं कोणाशी? आमच्याशी तर बोलायलाच कोणी नाही. स्वतःशीच बोलायचं. हो, जरी येत नसलं तुटक तुटक का असेना, पण स्वतःशीच बोलायचं. कोणताही एक टॉपिक घ्या, तुम्हाला आवडेल तो, आणि आरशासमोर उभे राहा आणि बोलायला सुरू करा. असं बोला जसं की तुम्ही कोणाला तरी स्पीचच देताय किंवा स्वतःची बाजूच मांडताय. आणि हे करत असताना ना स्वतःला रेकॉर्ड करा. व्हिडिओ नाही, व्हॉईस रेकॉर्डिंग करा. आणि हे तुम्हाला रोज करायचं आहे. सो जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी आणि 30व्या दिवशीचं कॉन्व्हर्सेशन तुमचंच ऐकाल ना, तेव्हा तुम्हाला खूप डिफरन्स जाणवेल. आणि जर स्वतःशीच बोलून कंटाळा आला असेल तर ChatGPTचं व्हॉईस फीचर यूज करा. तिथे तुम्ही कितीही वेळ बोलू शकता, आणि असंख्य वेगवेगळ्या टॉपिक्सवरती, ते पण फ्रीमध्ये. आणि मी ChatGPTचा फुल ट्युटोरियलचा व्हिडिओसुद्धा केला आहे, तोसुद्धा तुम्ही बघू शकता. आता सगळ्यात शेवटची आणि प्रो टिप म्हणजे राईट डायरी. आता हे काय, डायरीचा काय संबंध इंग्लिशशी? डायरी लिहिणं अशक्य कमाल सवय आहे. फक्त इंग्लिश शिकण्यासाठी नाही, ओव्हरऑलच ही खूप चांगली सवय आहे. ह्यामुळे ना आपल्यातच इतक्या चांगल्या चांगल्या सवयी असतात ना आपल्या आयुष्यात, याची आपल्याला जाणीवच नसते. आणि डायरीमुळे ना आपल्यातल्याच गोष्टी आपल्याला नव्याने कळायला लागतात. शिवाय आपली मेमरीसुद्धा स्ट्रॉंग होत असते. पण डायरीत नक्की लिहायचं काय सांगते. आधी इंग्लिश शिकण्यासाठी सांगते. रोज रात्री ना झोपायच्या आधी डायरी लिहायची. आणि यामध्ये काय करायचं, आज दिवसभरात मी नवीन काय काय शिकले, नवीन कुठले वर्ड्स माझ्या वापरात आले, आणि नवीन कुठले कुठले सेंटेन्सेस मी स्वतः बोलले, आणि मी कुठली गोष्टीचं पुस्तक वाचलं का, हे सगळं म्हणजे आपण दिवसभरात काय केलं इंग्लिश शिकण्यासाठी, हे सगळं लिहायचं. पण इंग्लिशमध्ये लिहायचं. हो, जरी येत नसलं तरीही लिहायचं. तुटक का असेना लिहायचं. चुका होतील, असं नाही की तुम्ही लिहायला गेलात आणि परफेक्ट इंग्लिश येणार आहे तुम्हाला. चुका होऊ देत ना, तुम्ही ट्राय तर करा. तुम्ही ट्रायच केला नाही तर तुम्हाला कळणार कसं तुम्ही कुठे चुकतात, कुठे वीक आहात वगैरे. ओके. आणि हे सगळं झाल्यानंतर मग तुमच्यासाठी डायरी लिहायची. म्हणजे तुम्ही दिवसभरात काय काय केलं, कुठली महत्त्वाची कामं केलीत, किंवा तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहात, आणि तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये वीक आहात, तुम्हाला कशाची भीती वाटते, ह्या सगळ्या गोष्टी रोज डायरीमध्ये मेंटेन करायच्या. ह्यामुळे आपल्यातल्याच गोष्टी आपल्याला नव्याने शिकायला मिळतात. आपले हायज, आपले लोज, सगळ्या गोष्टी कळायला लागतात. यामुळे तुमचं इंग्लिशसुद्धा चांगलं होईल आणि तुम्हाला एक चांगली सवयसुद्धा लागेल. सो चुका करायला अजिबात घाबरू नका, कारण इंग्लिश ही काय एका दिवसात येणारी गोष्ट नाही आहे. ही दररोजची सवय असायला लागेल. सो सवय लागायला थोडा वेळ लागेल. आणि रिमेंबर, या छोट्या छोट्या गोष्टी ना तुमच्यात मोठा चेंज आणू शकतात. सो ट्रस्ट युअर सेल्फ. आणि आजपासून कोणती टिप अप्लाय करणार आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सगळ्यांच्या कमेंट वाचत असते. ओके. आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी, आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.